हा एवढा उत्तमपणा करण्याचं धाडस केलंच कोणी? साक्षात आम्हाला संपत्तीचा प्रसाद अर्पण करण्याचा प्रयत्न. त्याला भक्तीचा अर्थ कळला नाही, त्याला संपत्तीच सर्वस्व वाटते. आज तुझा उपवास आहे. आज दिवसभरात केवढं काय काय सोचलंस. खरं तर हा मान तुझाच आहे बघ. आधी तू उपवास सोड. वय तुळजाई, आज तुझ्याच कृपेमुळे माझा यो पहिला सोमवार पार पडला. मी काय म्हणते, आपण समधीजण उद्या तुळजाईच्या दरबारात जायचं. माझा पहिला सोमवार पार पडलाय. मला स्वतः जाऊन माझ्या गुरुला सांगायचं आहे. वय वय जाऊया. मी बी येणार. आम्ही बी. आम्हाला सोडून कसं जाणार? एक काम करा, तुम्ही समधीत जण जाव. मी थांबते घरात. तसं पण आज लई प्रवास झालाय. ह्या वयात आता सोसत नाही. अगं आत्या, तुला काय झालंय? अगं तू अजून तरणी बांध आहेस. अरे तुझ्या जिबेला काय हाड? जेव ग. मालक बघा की समधी कशी हसतात. असू दे, किती बी असू दे. नाही यांना रडवलं तर नाव नाही लावणार भोजन. एकदा का हा भोजन टसला का समोरचा तिथंच खपला. वंचिका, अगं तू कुठे आहेस? तुझ्यावरती आम्ही अत्यंत महत्वाचं कार्य सोपवलं होतं आणि आता आता तुझा मागमूस देखील लागेना. अशक्य अशक्य आहे. वंचिका, तुझ्याशी आमचा संपर्क का होत नाहीये? कुठे अडकलीस तू? ही असुरिका, त्या असुरिकेच्या बोलण्याकडे आम्ही दुर्लक्ष केलं असतं तर बरं झालं असतं. पण वंचिका, तू कुठे आहेस? तुझं जर कार्य अपूर्ण राहिलंय तर तू परत यायला हवं होतस. कुठे अडकलीस तू? नाही, आम्हाला आता स्वस्थ बसून चालणार नाही. तुझा शोध घ्यावाच लागेल वंचिका. काहीही करून वंचिकाचा शोध घ्यावाच लागेल. इथे कोणीतरी आहे, पण कोण? कोण आहे इथं? हे बघा, जे कोणी असेल बाहेर या.
बघा आता इथवर आलायस, समोर बी कोण आहे ते? विचित्र आहे, उपस्थिती स्पष्ट जाणवते परंतु दिसत मात्र कोणीच नाहीये. ही ऊर्जा मानवी नाही, आसुरी आहे. म्हणजे पुन्हा कोणीतरी असुर आमच्यावर हल्ला करण्यासाठी आला आहे. इतका वेळ प्रतीक्षा करतो आहे, हा अजून कसा आला नाही? दादा, आज तू एवढ्या रात्रीपर्यंत दरबारात का थांबला आहेस? मला प्रतीक्षा आहे माझ्या मायावी असुराची. आज तो माझ्यासाठी ती दिव्य पोथी घेऊन येणार होता. मी त्याची वाट पाहतोय. पण दादा, अरे असुरिके, अगं हे सगळं त्यांना का विचारतीये? त्यांना तर आपल्याला कोणत्याच योजनेमध्ये सहभागी करून घ्यायचं नसतं. त्यासाठी त्यांचे असुर आहेत ना त्यांच्या बरोबर. आम्ही तर केवळ या महालामध्ये नावापुरत्याच आहोत. हो ना असुर नरेश? सम्राज्ञी, हे आडून तिरकस बोलण्याची आवश्यकता नाही. काही क्षणात माझा मायावी असुर इथे येईल आणि त्यानंतर तुम्हाला कळेल त्याचं सामर्थ्य. पाहिलं सम्राज्ञी, पाहिलं? त्या दिव्य पोथीच्या प्रभावाने हा तेजपुंज झालाय. दे दे ती दिव्य पोथी माझ्या स्वाधीन कर. मी खूप प्रतीक्षा केली आहे. क्षमा करा असुर नरेश, ते विश्वाचं ज्ञान आहे, ते मी कोणासाठी आणू शकत नाही. असुर नरेश, एवढी वाट पाहून हेच उत्तर मिळालं? याचा अर्थ काय आहे? मी तुझा स्वामी आहे. माझी आज्ञा आहे तुला. माझी आज्ञा जर पाळली नाहीस तर इथे या क्षणी तुझा सर्वनाश करेन मी. आता माझा स्वामी कोणीही नाही. मी आदिनाथांच्या चरणी आहे. जिथे मी आहे तिथे कोणत्याही बंधनाला स्थान नाही. कारण मी मुक्त झालोय असुर नरेश. मुक्त? मूर्खा, काय बरळतो आहेस? योग्य तेच बोलतोय मी. जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून मी मुक्त झालोय असुर नरेश. म्हणून आपल्याला एक सल्ला देतो, तुळजाशी वैर सोडून दे. तुम्ही तिन्ही लोकांवर विजय मिळवलात, आता न्यायाने राज्य करा. कदाचित पुढची पिढी तुम्हाला लोकनायक म्हणून स्मरणार्थ ठेवतील. अन्यथा तुमचा अंत त्या तुळजेच्या हातून होईल आणि इतिहास तुला केवळ एक आसूर म्हणून ओळखेल. मूर्खा, तुला तुझ्या मूर्खपणाचं आमची अवज्ञा करण्याचं शासन या क्षणी मिळेल. कोण आहेस कोण तू? आणि माझ्या घरात काय करतेस? असं कोणाच्या बी घरात घुसायचं असतंय काय? हा, निघ आधी बाहेर. काय ऐकू येत नाही का? निघ ना बाहेर. महादेव,
महादेव? कोण महादेव? म्या महादू आहे, महादू. इथं आता राहायला आलोय. नाही, तुम्हीच महादेव आहात. रूप वेगळं आहे पण अस्तित्व तेच. हे बघ बाय, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. म्या महादेव बिदेव कोण नाही. माझा काहीही गैरसमज होत नाही. माझी खात्री पटली. तुम्ही स्वतःला कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी तुमची ओळख माझ्यापासून लपवू शकत नाही. काय बोलतेस? साधा माणूस आहे. तुम्हाला आठवतंय, हे एकदा मी तुमच्या चरणांवर एक विशिष्ट अत्तर लावलं होतं. त्याच्याच आधारे मी तुम्हाला अज्ञातवासातही शोधू शकले. आजही त्याच सुगंधाने मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकले. तुम्ही कोणतंही रूप धारण करा, माझी ही ओळख चुकणार नाही. तुला खरंच काहीतरी गैरसमज झालाय बाई. हा, माझा जास्त वेळ घालवू नकोस. निघ तू इथून. अहो माझं ऐका तरी. एकदा सांगितलं कळत नाही का तुला? निघ ना. अहो पण मी निघ इथून. अहो निघ बाहेर. अहो निघ. अहो माझं जरा ऐका तरी एकदा. जा. अहो चल म्हटलं ना. अहो. जा, निघ. वंचिकाला आमची जाणीव झाली ही गोष्ट साधी नाही. तिचा संशय इथेच थांबवला पाहिजे, अन्यथा आमच्या या अज्ञातवासाचा हेतू अपूर्ण राहील. असुर नरेश, आता तरी हे सगळे खेळ थांबवा. कारण तुमचे असुर जे करू शकत नाहीत ते आम्ही करू शकतो. हो, त्या दिव्य पोथीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग केवळ आणि केवळ आम्हाला ठाऊक आहे. आणि जोवर आपण आमचा विश्वास संपादन करत नाहीत तोवर आम्ही आपल्याला कोणतेही सहाय्य करणार नाही. सम्राज्ञी! दादा, वहिनी भावनेच्या भरात बोलली असावी का? नाही, पण तिच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास पाहता तिच्याकडे काहीतरी रहस्य नक्की आहे. तिच्याकडे अशी कोणती शक्ती आहे ज्याने शुंभा वहिनी प्रत्यक्ष तुमचा म्हणजे असुर नरेशांचा पेच सोडवू शकते? आत्याबाईंना बी सोबत आणलं असतं तर लई बरं झालं असतं आणि त्यांना बी बरं वाटलं असतं. पुढच्या वेळी त्या काय म्हणतील ते ऐकायचंच नाही. त्यांना जबरदस्ती घेऊन यायचं. भय त्या संघ असल्या की प्रवास बी कसा हसत खेळत होतो बघा. आज देवीची पुढची गोष्ट पण कळेल. मागच्या जिथं थांबली होती तिथून आज सुरू होईल. अरे होय, मी बी ऐकलं आहे. कार्तिक स्वामीने 16 सोमवारचं व्रत करायचं ठरवलंय म्हण. तुला कुठनं कळलं रे? अरे दाद्या, ही देवी आईची गोष्ट आहे. ती फक्त महालापुरती नाही तर प्रत्येक माणसामध्ये रुजली आहे. आणि गावात पावला पावलावर कोण ना कोणतरी सांगतेच की. गोष्ट कुठून कळली हे महत्वाचं नाही, त्यापेक्षा बी महत्वाचं आहे कार्तिक स्वामींनी हे व्रत धरलं कशापायी? त्यांना काय कमी होती? मला तर वाटते एखाद्या मोठ्या युद्धात जिंकायचं असेल. हा नाही नाही, मला वाटतं त्यांना देवीकडून दिव्य शक्ती पाहिजे असेल. बस करा तुमचं तर्क लावणं आणि तुळजाई गोष्टीत समजा सांगलच की. कशाला उगाच तुमची डोसकी चालवताय? वय चला, उगा उशीर व्हायला न ग. देवीची गोष्ट सुरू व्हायच्या दरबारात जाऊन बसूया. होय चला. मालक मालक मालक, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्या सुकूच्या घरावर पाळत ठेवून होतो. काय काय वार्ता आहे? अहो समधी तिकडं तुळजापुराला गेली आहेत आणि आता फक्त घरात ती नवी आत्याबाई आहे. हे लय चांगलं झालं बघ. म्हणजे समजा आपल्या डावाप्रमाणे घडतंय. डावाप्रमाणे? कुठला डाव?
त्या आत्याबाईला घराबाहेर काढायची आणि हित घेऊन यायची. यो डाव. आणि ही कामगिरी तुला करायची आहे. पण आता मालक ती आत्याबाई माझ्या संग कशी येईल? त्याचा बी मी विचार केलाय. चलप्पा, त्यासाठी तुझं दुसरं रूप कामाला येणार आहे. आयु म्हणजे मालक पुन्हा बाई बनवणार वय मला? अरे त्या बिगर आत्या घराबाई कशी येईल? हा, त्यासाठी तुला बाई बनावंच लागेल. नाही 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 मालक, म्या नाही बाई बनणार आहो. अहो मालक, मागच्या वेळेला बाई बनलो तेव्हा गेलेली ही दाढी अजून बी आली नाही. नाही नाही, म्या नाही बनणार. ए चलप्पा, लय कांगाव करू नकोस. तसा बी त्या दाढीत तू काय लय मोठा माणूस दिसत नव्हता. मालक, तुम्हाला माझी समधी गंमतच वाटते. आयु अहो मालक नका की करू. आव मालक मालक अहो नका न करू. मालक नका न करू. आव मालक थांबा की. आव थांबा की. बघा मालक, केलं ना परत तसंच. आता हे लुगडं सांभाळत धावपळ करावी लागणार मला. चलप्पा रे, याची सवय करून घे. आता हेच रूप तुझ्या लय कामाला येणार आहे. अहो मालक, असं नका की बोलू. कळल, येळ आले की ते बी कळल. आता जा आणि म्या जे सांगतोय ते काम कर. ठीक आहे, पण करायचं काय आहे ते तरी सांगा. वंचिका आम्हाला शोधत पुन्हा इथपर्यंत आली आणि या रूपातही तिने आम्हाला ओळखलं. हे निश्चितच साधन आहे. ती आत्ताही बाहेरच थांबली असेल. एवढ्या लवकर तर जाणार नाही. आजचा दिवस जाईल, परंतु उद्या काही गोंधळ झाला तर आमच्या अज्ञातवासावर प्रश्न निर्माण होतील. नाही, आता त्वरित पाहायला हवं. इथं तर कोणीच दिसत नाहीये. बहुधा परत गेली असावी. असं असेल तर आम्हाला देखील निघायला हवा. तेवढंच देवींच्या तोंडून कथा ऐकण्याचं सुख प्राप्त. परंतु जी आम्हाला शोधत इथपर्यंत आली आहे तितक्या सहज तर परत जाणार नाही की यामागे आणखी एखादा डाव दडलाय. महालातही जायला हवं. आम्हाला विलंब होता कामा नये. अरे कुणी हाय का नाही घरात? अरे दावा कुणीतरी. काय झालं? माझी सासू वाडकन पाय घसरून पडली. तिला आता उठता बी येईना, पाय बी हालेना. काय करू म्या? अरे देवा, पण मग घरात दुसरं कुणीच नाही का? नवरा शेतात गेलाय आणि दीर बाहेर गावी. आता मी एकटी अशी रडत फिरते आहे. काय करू म्या? सकू आहे काय घरात? सकूला बोलवायला आले होते. अगं नाही, ती तुळजापूरला गेल्या. कोणाकडे जाऊ? माझं तर कोणी ओळखीचं मी नाही या गावात. शांत शांत, धीर धर. एक काम करूया, मॅच येते तुझ्या बरोबर. तुम्ही येणार? वय खरंच? वय, आता अशा वेळी माणसाच्या उपयोगी माणूसच पडायला पाहिजे, वय की नाही? वय वय, तुमच्या रूपानं देव झाला. वय थांब, तेवढं मी दार बंद करते. अहो नको, म्हणजे माझी सासू उठली तर, म्हणजे तिने उठायलाच पाहिजे. पण ती नाही उठली तर? अगं तुझ्या जिभेला काय हाड? येत आहे ना. चल, देवच पावला ग. वय चल चल. आई राजा, आई राजा, उदो उदो. आई राजा.
भक्तांनो, आज 16 सोमवारच्या कथेचा पुढचा भाग जाणून घेऊया. मागील भागात पार्वती मातेने कार्तिक स्वामींना 16 सोमवारच्या व्रताचा विधी सांगितला. पण तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल, तो म्हणजे कार्तिक स्वामींना हे व्रत का करायचं होतं? अशा कोणत्या इच्छेसाठी त्यांनी या दिव्य व्रताचा संकल्प केला? चला, आज आपण ह्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. कार्तिक स्वामींनी आपल्या हरवलेल्या मित्राच्या पुनर्भेटीसाठी 16 सोमवारचं व्रत केलं. 16 सोमवार पूर्ण होताच त्यांच्या भक्तीला फळ मिळालं आणि त्यांचा मित्र त्यांना पुन्हा भेटला. त्या मित्राने आपल्या हरवलेल्या पत्नीच्या पुनर्भेटीसाठी हेच व्रत केलं. व्रत पूर्ण होताच त्याची पत्नी त्याला परत मिळाली. पुढे त्या पत्नीने पुत्रप्राप्तीसाठी 16 सोमवारचं व्रत केलं. महादेवांच्या कृपेने तिला सद्गुणी पुत्र प्राप्त झाला. मोठा झाल्यावर आईने त्याला आपल्या जन्मामागचं रहस्य सांगितलं. ते ऐकताच त्याने राज्य प्राप्तीसाठी 16 सोमवारचं व्रत करण्याचा संकल्प केला. देशाटन करत तो एका राज्यात पोहोचला. तिथे राजकन्येचं स्वयंवर होतं. नियतीने राजकन्येने त्याच्याच गळ्यात वरमाला घातली. राजाने त्याच्याशी तिचा विवाह लावून राज्याची धुरा त्याच्यावर सोपवली. 16 सोमवार पूर्ण झाल्यावर 17व्या सोमवारी उद्यापनाची वेळ आली. राजाने राणीला 5 शेर कणकेचा चुरमा महादेवांना अर्पण करण्यास सांगितलं. पण राणीला तो प्रसाद साधा वाटला. तिने चुरम्याऐवजी 500 सोन्याच्या मोहरा मंदिरात पाठवल्या. राणीने चुरम्याऐवजी सोन्याच्या मोहरा महादेवांना अर्पण केल्या. पण भक्तीच्या ठिकाणी अहंकाराचा स्वीकार कधीच होत नाही. हा एवढा उत्तमपणा करण्याचं धाडस केलंच कोणी? साक्षात आम्हाला संपत्तीचा प्रसाद अर्पण करण्याचा प्रयत्न. ज्याला भक्तीचा अर्थ कळला नाही त्याला संपत्तीच सर्वस्व वाटते. हे लक्षात ठेवा. चातुर्मासात 16 सोमवारचं व्रत केल्यावर आम्ही तुम्हाला सर्व काही देऊ शकतो, परंतु भक्तीचा अपमान झाला तर क्षणार्धात सर्व काही हिरावून देखील घेऊ शकतो. आता तुमच्या या अहंकाराचं फळ तुम्हाला भोगावंच लागेल. अगं हे पोरे, कुठं आहे तुझं घर? हा, बरंच चाललो आपण. अहो आलो की, तिथं जवळच आहे. चला चला चल. अगं चल की पटपट. हा, सासू पडल्या म्हणून सांगतेस ना? मग तिला उगाच असं जास्त वेळ ठेवाय ना ग. पुढच्या वाटेने गेलं की आलोच. चला चला चल. काय ग, अजून किती लांब आहे? या इथं समोर आलेच. चला. हा चल. या या, हे आहे आमचं घर. या. अगं तुमच्या घरात तर कुणीच दिसत नाहीये. सासूबाई कुठे गेल्या तुझ्या? सासू हाय, आता बोलवते. सासूबाई, हो सासूबाई. आता सासूबाई पडल्या म्हणून मला इथवर घेऊन आली आणि आता स्वतःच सासूबाईंना बोलवायला. यात काय तर काळभार नाही ना? आता बघ, माझ्या खऱ्या डावाला सुरुवात होणार. काय होत? अरे देवा, अरे कोण आहेस तू?
मालक झालं काय काम? झालं, अगदी माझ्या मनासारखं झालं. आता सुरू होणार माझा खरा डाव. ही आत्याबाई आता माझ्या म्हणण्याप्रमाणे वागल. ते घर आपल्या हातानं उद्ध्वस्त करल. महादेवांना हा अहंकार आणि व्रतविधीचा झालेला अपमान अजिबात मान्य नव्हता. 16 सोमवारचं व्रत हे श्रद्धा, नम्रता आणि भक्तीचं प्रतीक आहे. त्यात अहंकाराचा प्रवेश होताच महादेवांचा कोप ओढवला. त्या दिवसापासून राणीच्या आयुष्यात एकामागून एक संकट येऊ लागली आणि तिला तिच्या चुकीची किंमत चुकवावी लागली. महादेवांच्या कोपामुळे त्या राजाचं राज्य नष्ट झालं. राजा आणि राणी एकमेकांपासून दूर झाली. राणीवर अशी विपत्ती ओढवली की ती ज्या ठिकाणी जाई तिथे अन्न नासे, तेल आटे, विहिरी आणि नद्या कोरड्या पडत, तलावात किडे पडत, लोक तिला अपशकुनी समजू लागले. अखेर एका दयाळू गोसाव्याने तिला आपल्या आश्रमात आश्रय दिला. पण तिथेही तिच्यामुळे अशुभ घटना घडू लागल्या. तेव्हा त्या गोसाव्याने सत्य जाणून घेण्यासाठी महादेवांची कठोर उपासना सुरू केली. राणीवर हे संकट तिच्या एका चुकीमुळे ओढावलं होतं. 16 सोमवारच्या व्रताच्या उद्यापनात तिने विधिभंग केला. भक्तीच्या जागी अहंकाराला स्थान दिलं. हे लक्षात ठेवा. चातुर्मास आणि 16 सोमवारचं व्रत हे निस्सीम श्रद्धा, नम्रता आणि समर्पणाचं व्रत आहे. हे व्रत करत असताना मनात स्वार्थ, अहंकार किंवा दिखाव्याचा किंचितही अंश असता कामा नये. ही आमची प्रत्येक भक्ताला चेतावणी आहे. व्रतामागे भक्ती असेल तर आमची कृपा प्राप्त होईल, परंतु भक्तीच्या आड दुसराच हेतू दडला असेल तर त्या भक्तीचं पावित्र्य नष्ट होतं. म्हणून व्रत शुद्ध अंतःकरणाने पूर्ण करा. गोसाव्याने राणीला योग्य विधीने पुन्हा 16 सोमवारचं व्रत आणि त्याचं उद्यापन करण्यास सांगितलं. राणीने संपूर्ण श्रद्धा आणि नम्रतेने व्रत पूर्ण केलं. त्या क्षणी तिचं दुर्दैव संपलं आणि तिच्यावरील सर्व दोष नाहीसे झाले. त्याच वेळी राजालाही आपल्या पत्नीची तीव्र आठवण झाली. तिचा शोध घेत तो गोसाव्याच्या आश्रमात पोहोचला. तिथे राजा राणीची पुनर्भेट झाली. गोसाव्याने दोघांना आशीर्वाद दिला. राजा राणीला सन्मानाने पुन्हा राज्यात घेऊन गेला. त्याने आनंदोत्सव साजरा केला, दानधर्म केलं आणि भगवान शंकराच्या कृपेने आयुष्यभर सुख, समृद्धी आणि धर्माने राज्य केलं. अशा प्रकारे चातुर्मासातील 16 सोमवारच्या दिव्य व्रताची कथा पूर्ण झाली. श्रद्धा, संयम आणि निस्सीम भक्तीने केलेलं प्रत्येक व्रत भक्ताला त्याच्या इच्छित फळापर्यंत नक्कीच पोहोचवतं. आई राजा, आई राजा. उदो उदो